महत्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर प्रतीक्षेत असलेला शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज मान्यता मिळाल्याचं समजतंय। 36,585 कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली असून शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय घेतला गेलेला आहे। विधान परिषद निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यानं याची घोषणा लागलीच होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। कर्जमाफी संदर्भात सहकार विभाग अटी शर्तींसंदर्भातलं एक परिपत्रक काढेल। 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा थेट लाभ मिळणार आहे। आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। ही तर मला असं वाटतं औपचारिकता आहे। आज आम्ही निर्णयच करतोय, त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतो याची घोषणा आम्हाला करता येणार नाही। शेतकरी कर्जमाफी मंजूर झाल्यानं शिवसेना आमदार बच्चू कडूंनी राज्य सरकारचे आभार मानले। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली। ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी आयुष्य बदलणारी असेल। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंचे मनापासून आभार असं बच्चू कडूंनी म्हटलंय। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी सुद्धा बच्चू कडूंनी केलेली आहे। तर शेतकरी नेते अजित नवले यांनी मात्र गठीत केलेल्या समितीचा अहवाल सार्वत्रिक करा, निश्चित केलेल्या अटी शर्ती जाहीर करा अशी मागणी सरकारकडे केलेली आहे। तेव्हा भाऊचं खास करून अनाथाचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो। जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी होता या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी याच्यासाठी बच्चूकडूचा लढा कायम राहील। पुन्हा सरकारचं आभार मानून सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचे आभार मानतो। ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या खऱ्यातलं आयुष्य बदलणारी राहील अशा सुद्धा अपेक्षा करतो आहे। निवड कर्जमाफी घेऊन चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईसाठी सुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशाही अपेक्षा करतो। राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी कोणाला करण्यात आलेली आहे, याबाबतच्या अटी शर्ती काय आहेत, किती लाखापर्यंतची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वन टाइम सेटलमेंट लागू होणार आहे की नाही होणार आहे, या अनेक शंका या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहेत। 30 जून 2026च्या आत जर प्रत्यक्षपणाने बँकांना कर्जमाफीचे हप्ते सरकारकडून जमा झाले नाही तर शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज घेणं हे अवघड होणार आहे। त्यामुळे काळ खूप कमी शिल्लक आहे। या पार्श्वभूमीवर अशा परिस्थितीमध्ये माहिती दडवणं, अपारदर्शकता ठेवणं हे वाईट ठरू शकतं। अटी शर्ती काय आहेत हे जनतेला सांगावं, अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत। कर्जमाफीच्या घोषणेवरनं आदित्य ठाकरेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरेंनी गाजावाजा न करता कर्जमाफी दिलेली होती। महायुतीच्या सर्व घोषणा पोकळ होत्या असं आदित्य ठाकरे म्हणतायत। कर्जमाफी खात्यापर्यंत पोहोचावी अशी अपेक्षा आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे। पंतप्रधानांनी काटकसर करायला सांगितलेली आहे, त्यामुळे बॅनरबाजी करण्याची गरज नाही असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय। जी कर्जमाफी त्यांच्यापर्यंत पोहोचली, कर्जमुक्ती कुठेही होर्डिंग बॅनर गाजावाजा न करता पण खात्यापर्यंत पोहोचली, बांधावर पोहोचली, ती दिलेली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी। मला वाटतं त्याच्या आधीच्या घोषणा आणि त्याच्या नंतरच्या घोषणा ह्या सगळ्या पोकळ होत्या, आपल्याला माहिती होत्या। अपेक्षा हीच आहे, आशा हीच आहे की ह्यावेळेची घोषणा ही खात्यापर्यंत पोहोचेल अशी आपण अपेक्षा करू। आणि कुठेही जास्ती बॅनरबाजी, होर्डिंगबाजीची गरज नाहीये, कारण आपण पाहतोय खर्च कमी करायला सांगितलं, खर्च वाचवायला सांगतात एका बाजूला सरकार, दुसऱ्या बाजूला जर बॅनरबाजी करणं असेल तर त्याला काही अर्थ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।